मगाशी जसं तू म्हणलास की चांगल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे, चांगली कंपनी पाहून इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. आता ही नेमकी चांगली कंपनी शोधायची कशी? इज अ व्हेरी गुड क्वेश्चन. कारण कंपन्या खूप आहेत, जवळजवळ BSEवर 7,000 कंपन्या आहेत. हो. NSEवर 3,500-4,000 कंपन्या हो. आहेत. नक्की कंपनी निवडायची कशी? सो अशा कुठल्या तरी कंपन्या बघा की ज्याचा बिझनेस चांगला चालला आहे, मुख्य म्हणजे मॅनेजमेंट चांगला आहे, मॅनेजमेंटला कंपनी ग्रो करायची. पहिली बेसिक गोष्ट, ज्या कंपनीत तुम्ही गुंतवणूक करताय ती बऱ्यापैकी मोठी पाहिजे, म्हणजे त्याला मी मिड कॅप किंवा लार्ज कॅप म्हणतो. त्याच्यानंतर पहिला मुद्दा की कंपनीचे प्रमोटरकडे किती शेअर्स आहेत. कारण जर माझ्या कंपनीवर जर विश्वास नाही आहे की मी कंपनी ग्रो करणार आहे, बिझनेस ग्रो करणार आहे, तर मी माझे शेअर्स वरच्या भावाला विकून मोकळा झालेला असतो ॲज अ प्रमोटर. कंपनीवर कुठलेही कर्ज नसायला पाहिजेत. ओके. कंपनीने जर इक्विटीमधनं IPOमधनं जर 500 कोटी उभे केले असतील तर कंपनीवर त्याच्यापेक्षा कमी कर्ज पाहिजेत. बरं. त्याला डेट टू इक्विटी रेशो म्हणतो आम्ही. ओके. सो ते 1पेक्षा कमी पाहिजे. 500 कोटी जर मी IPOमधनं घेतलेत लोकांकडनं तर माझी कर्ज कधीही 500 कोटीच्या कमीच पाहिजेत. अगदी एवढे 4-5 ठोकताळे जर मांडलेत तर नक्की तुम्हाला 100-200 कंपन्या मिळतील. त्यातल्या जी तुम्हाला बिझनेस कळतो, आवडतो, त्यात गुंतवणूक करा. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, असा श्री रामदास स्वामींनी मोलाचा संदेश देऊन ठेवलेला आहे. आता मुळामध्ये आपल्याला हा जर प्रपंच जर नेटका करायचा असेल तर आपल्याकडं जी काही साधन संपत्ती आहे त्याचं आपल्याला नेमकं नियोजन करावं लागतं आणि मग त्याचा विनियोग करावा लागतो. आता हे नेमकं नियोजन कसं करायचं हे जाणून घेण्यासाठी आज आपल्याकडं आलेले आहेत प्रसाद भावे. प्रसाद भावेंना जवळपास 28 वर्षांचा गुंतवणूक क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव आहे. प्रसाद भावेंनी विविध कंपन्यांमध्ये म्हणजे मोतीलाल ओसवाल, इंडिया बुल्स असेल, रेलिगेअर, एडलवाईज या कंपन्यांमध्ये विविध पदांवरती काम केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी वर्तमानपत्रांमध्ये जवळपास 300हून अधिक लेख त्यांनी आर्थिक गुंतवणूक या विषयांवरती लिहिलेले आहेत. प्रसाद, आज मनात माझ्याच्या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू रोहित. येस. मला आता अगदी बेसिक प्रश्न कसा विचारायचा आहे की आर्थिक बचत आणि गुंतवणूक यामध्ये नेमका फरक काय आणि त्याचं नियोजन कसं करायचं आहे? ओके. तर सांगायचं असं आहे की म्हणजे अगदी सुरुवातीचा चांगला प्रश्न आहे. आणि जेव्हा मी माझ्या काही सर्वेसाठी गेलो होतो कॉलेजेसमध्ये, तर तिथं मी स्टुडंट्सना हा प्रश्न विचारला. स्टुडंट्स म्हणजे 11वी-12वीचे स्टुडंट्स. बरं. की अगदी बेसिक की त्यांना IPOमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची होती, असं कॉलेजकडनं आम्हाला आलं. आणि त्यांना मी विचारलं की तुम्हाला अधिक फरक माहिती आहे का की सेव्हिंग काय आणि इन्व्हेस्टमेंट काय? अच्छा. तर कुणालाही सांगता आलं नाही. बरं. सो अगदी योग्य प्रश्न विचारलायस. आणि साधं उत्तर यायला द्यायचं म्हणजे सेव्हिंग म्हणजे जपून ठेवलेले पैसे, जे जुन्या काळात म्हणजे आपल्या आजी किंवा त्या काळात बायका तांदळाच्या डब्यात किंवा कुठेतरी अशा लपून ठेवायच्या की सहज ते पैसे हाताला लागू नयेत कोणाच्या, खरं, आणि खर्च होऊ नयेत वायफळ. हो. तर ती झाली सेव्हिंग. आता तेच पैसे आपण बँकेत ठेवतो. बरोबर. ठीक आहे. पण गुंतवणूक म्हणजे काय की मला हे पैसे भविष्यात कुठल्या तरी योजनेसाठी लागतील की बाबा मला 4 वर्षात एखादी गोष्ट घ्यायची किंवा मला काही त्याचा उपयोग करायचा आहे, पण ते पैसे तेवढेच न राहता वाढायला देखील पाहिजेत. बरोबर. हा सर्वसामान्याची अपेक्षा असते. अगदी बरोबर. तर ती गोष्ट ज्या ठिकाणी आपण गुंतवतो त्याला आपण म्हणतो अनेक मालमत्ताचे प्रकार, त्याला इन्व्हेस्टमेंट ॲसेट्स किंवा ॲसेट क्लास म्हणतात. मग ती जी इन्व्हेस्टमेंट वाढती आपली गुंतवणूक, त्याला आपण गुंतवणूक म्हणतो. म्हणजे ठेवलेले पैसे तेच एक जमिनीत पुरून ठेवतो किंवा तांदळाच्या डब्यात ठेवतो. बरोबर. आणि एक काही उद्दिष्टासाठी वेगळे करून अशा ठिकाणी ठेवतो की ते वाढतील. सो दॅट इज इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक. बरोबर. आता मग या अनुषंगानं एक माझा पुढचा प्रश्न असा येतो की कोणीही म्हणजे पगारदार असतील, व्यावसायिक असतील किंवा अजून कोणीही असतील, तर त्यांनी नेमकं कुठल्या गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? म्हणजे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट असेल का लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असेल, नक्की काय करावं? अच्छा. आता ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी मला असं सांगावं वाटते की सुरुवात करताना पहिली गोष्ट एक काहीतरी आपल्या डोक्यात प्लॅन पाहिजे, ज्याला आपण फायनान्शियल प्लॅनिंग म्हणतो.
आता फायनान्शियल प्लॅनिंग हा शब्द जरी खूप टेक्निकल किंवा असा मोठा वाटत असला हां हां तरी आज आपण प्रत्येक जण हां म्हणजे आपल्या मागच्या 2-4 पिढ्या जरी विचार केलास की ते काय फारसे शिकलेले लोक नव्हते, बरोबर, तरी ते फायनान्शियल प्लॅनिंग करायचे. अगदी बरोबर. आता ह्याचं साधं उदाहरण म्हणजे आपल्या 2 पिढ्या मागं जर बघितलं तर आपल्या घरात ज्या वेळेला एखाद्या मुलीचा जन्म होतो हो तर तिच्या लग्नाचं प्लॅनिंग त्या दिवसापासून तयार होतं. बरोबर. म्हणजे ॲक्च्युली प्लॅनिंग कदाचित वळ घेण्यापासून असेल, पण विचार डोक्यात असतात की अरे पुढच्या वर्षी 1 वर्षाच्या वाढदिवसाला आपल्याला 1 ग्रॅमचं तरी वळ हो घ्यायचं. हो हो सो हे का, तर ही तजवीज असती त्या मुलीच्या लग्नासाठी. बरोबर. किंवा एकदम पैसे उभे राहणार नाहीत, मग छोटी छोटी गुंतवणूक करायची. मग दिस इज अ वन टाईप ऑफ गोल. असे जर आपण काही उद्दिष्ट ढोबळ मानानं जी काही उद्दिष्ट हो, आहेत हो. ती आपण ठरवायला पाहिजेत प्रत्येकाने, हां आणि त्याच्यासाठी किती रक्कम लागू शकेल त्याची गुंतवणूक आपण करायला पाहिजे. बर. मग त्याच्या नंतर आपल्याला कॅटेगरी करता येते की शॉर्ट टर्म काय आहे आणि लॉंग टर्म काय. काय. बरं. म्हणजे समजा माझं वय आता, मला जॉब लागलाय, माझं वय 21-22 वर्षे, हं, तर माझा पहिला गोल असेल लग्न करायचं किंवा त्याच्या आधी गाडी घ्यायची. हं, तो माझा झाला शॉर्ट टर्म गोल. हं, मग त्यासाठी गुंतवणूक करताना ती मला अशा ठिकाणी करायची की गुंतवणूक वाढली पण पाहिजे, हं, पण मला रिस्क पण नको आहे की केलेली गुंतवणूक कमी पण व्हायला नको. हं, हं. आणि असेच बरेच लोकांचे जे गोल सेट करायचे असतात ते बरोबर. प्रत्येकाच्या आवडीनुसार किंवा प्रत्येकाच्या नियोजनाप्रमाणे ते चढू म्हणजे पुढं मागं होऊ शकतात. होऊ शकतं. सो ढोबळ मनाने आपण गोल काय ठरवतो की बाबा जर नुकता जॉब लागला असेल तर पहिलं गाडी घेणं, लग्न करणं, मग लग्नानंतर काय कुठं फिरायचं असेल तर ते, नंतर फॅमिली प्लॅनिंग, बरं. बेबी प्लॅनिंग किंवा काय. बरोबर. मग त्याचा म्हणजे अपत्याचा खर्च, त्याचं शाळेत घालणं किंवा हो, त्याचं हो, एज्युकेशन, हो. त्याचं हायर एज्युकेशन, मीनवाईल मग काय घर घ्यायचं घर असेल घ्यायचं आहे. तर वगैरे वगैरे. आणि सगळ्यात शेवटी असतं आपलं सगळ्यांचं उद्दिष्ट की रिटायरमेंट. बरोबर. मग जसे जसे गोल लांबचे असतात तसं आपण त्याला लॉंग टर्म हे नाव देतो, कारण कुठेही अशी डेफिनेशन नाही आहे बर. की बाबा 10 वर्षाच्या आतमध्ये शॉर्ट टर्म किंवा 10 वर्षाच्या पुढचे इन्व्हेस्टमेंट म्हणजे लॉंग टर्म. बर. त्या प्रत्येकाच्या परसेप्शनप्रमाणे, प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे. गरजेप्रमाणे. ओके. सो त्याला असं काही डिफाईंड नाही आहे. अच्छा. पण गुंतवणूक मात्र डिफाईंड आहे बर. की शॉर्ट टर्मसाठी काय करावी आणि लॉंग टर्मसाठी काय करावी. काय करावे. बर बर. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय मला या निमित्तानं वाटतं की फायनान्शियल प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आणि आता ते प्लॅनिंग कसं करायचं, आता याबद्दल तुम्ही आम्हाला ह्याच्या पुढं तुम्ही सांगणार आहात. ओके. सो फायनान्शियल प्लॅनिंग हे हां. प्रत्येकाने करायला पाहिजे. बरोबर. ज्याच्या आयुष्यात काही उद्दिष्ट आहेत. हं, साधं उदाहरण की आपण फुटबॉल खेळतोय, हं. मग लहानपणी आपण फुटबॉल खेळलेलो आहे, हो. तर फुटबॉलचं ग्राउंड कसं असतं, आयताकृती आयताकृती असतं. असतं. गोल असतं का, गोल नसतं, पण त्याला गोल असतात. त्याला गोल असतात. ओके. बरोबर. मग जोपर्यंत आपण मैदानात गोल पोल सेट करत नाही हं, हं. तोपर्यंत मला बॉल कुठं मारायचा हेच कळत नाही. हां सो तसं प्रत्येकाच्या आयुष्यात हां हां. गोल हे सेटिंग केलेले पाहिजेत, बर सेट करायला पाहिजेत. बर. त्याच्यासाठी बजेट किती असेल ह्या नंतरचा भाग. सो सुरुवात अशी करायची की माझ्या आयुष्यात मला काय करायचंय, हं. त्यासाठी माझे गोल काय आहेत काय आहे. आणि बर साधारणपणे रक्कम किती लागणार आहे. बर. म्हणजे अंदाज येत नाही. म्हणजे आता जर आपण इन्फ्लेशन जर बघितलं, हं. महागाईचा दर जर बघितला, हं, हं. तर 1979 साली केलेली 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट आज फक्त 7,200 रुपये. सो आत्ता आपल्याला 7,200 रुपयात ज्या गोष्टी 1979 सालात आपण घेऊ शकायचो, बर तर त्या गोष्टी घ्यायला आत्ता 1 लाख रुपये लागतात. बर सो बर. दिस इज कॉल्ड इन्फ्लेशन, Inflation. महागाईचा दर. हं, हं. मग आत्ता जरी आपल्याला प्लॅनिंग करताना, गोल प्लॅनिंग करताना महागाईचा दर किती असेल किंवा काय असेल आपल्याला माहित नाही. बरोबर. हां, आत्तापर्यंत हिस्ट्री माहिती, हो, पण हा हो. दर वाढणार आहे कमी होणार आहे आपला अंदाज नसतो. बरोबर. पण ढोबळ मानाने आपण अंदाज लावू शकतो हां की हां, बाबा 6% जर महागाई आहे हां हां. तर 6-7% 10 वर्षांनी किती होईल. बाबा मला आत्ता शिक्षणाला 1 लाख रुपये लागतात डोनेशन, हां. पहिलीला मुलाला घालायचे बर तर हेच 10 वर्षांनी जर मी प्लॅन करतोय की माझा आत्ता लग्नाला 10 वर्षांनी माझा मुलगा पहिलीच जाईल म्हणजे 5 वर्षाचा असेल, हां. तर किती आहे. तर मग कदाचित 7 लाख असेल, कदाचित 10 लाख असेल. मग त्यासाठी माझ्याकडे बजेट 1 लाखाचं पाहिजे अच्छा. आत्ताचं. अच्छा. मग ती अमाऊंट मी पुढच्या 10 वर्षात ती 7 लाख रुपये कशी होईल कशी होईल. किंवा 2 लाख रुपये कशी होईल, किती होईल. मग 7 लाख लागणार असेल तर मी 4 लाख आत्ता इन्व्हेस्ट करायला पाहिजे. बरोबर. अशा प्रकारे आपल्याला ते प्लॅनिंग करायला प्लॅनिंग करावं सो लागेल. पहिली गोष्ट आपण गोल ठरवायचे, हो त्यासाठी बजेटिंग करायचं. हो. तिसरी गोष्ट म्हणजे त्या बजेटनुसार आपले जे पैसे उरत आहेत, म्हणजे हां. नेहमी मी क्लायंटशी बोलताना तेच करतो हां, हां. की त्यांचा एक फॅमिली इन्कम
म्हणजे नवरा बायकोचा पगार आणि एक्स्ट्रा काही इन्कम येत असेल, म्हणजे बायको शिकवण्या घेते त्याचे काही पैसे येत आहेत, किंवा काय कोणाला ट्रेनिंग, पर्सनल ट्रेनिंग देतोय त्याचे काही पैसे येतात, असं जे फॅमिली इन्कम आहे, किंवा कुठला फ्लॅट किंवा काय प्रॉपर्टी भाड्याने दिली आहे त्याचं इन्कम येतं, म्हणजे पगाराच्या व्यतिरिक्त. सो टोटल महिन्याचं जे इन्कम आहे त्याच्यातनं तुमच्या महिन्याचे खर्च पूर्ण वगळता जे उरतंय ती तुमचं नेट इन्व्हेस्टेबल सरप्लस आहे. पण बरेच लोक इथंच चुकतात. अच्छा, की आमचं इन्कम मायनस एक्सपेन्सेस जे उरतात त्याच्यात आम्ही इन्व्हेस्टमेंट करू. अच्छा, हे अगदी 90% लोक असंच करतात. बर, की बाबा 1 लाख रुपये पगार आहे, 70,000 रुपये माझे खर्च होत आहेत महिन्याला सगळं, आणि 30,000 रुपये उरतात त्यातनं मी थोडेफार इन्व्हेस्टमेंट करतोय. तर जर फायनान्शियल प्लॅनिंग व्यवस्थित करायचं असेल तर आपण जे बजेटिंग करतोय त्या बजेटिंगला आपल्याला योग्य न्याय देणं गरजेचं आहे. म्हणजे काय तर पहिलं इन्कम किती आपलं फॅमिलीतलं, त्यातनं मला जी इन्व्हेस्टमेंट करायची ती वगळता जे उरेल त्याच्यात आपले खर्च भागवायला पाहिजे. बर बर बर, हे खूप महत्त्वाचं. इन्व्हेस्टमेंट अशीच करायला पाहिजे. अच्छा, आणि शेवटचा त्याच्यातला पॉईंट म्हणजे जी आपण इन्व्हेस्टमेंट करू, पहिला पॉईंट काय मी सांगितला की आपल्याला गोल करायचे, त्याच्यानंतर बजेटिंग करायचे, किती पैसे उरतात, काय आपण लागू शकतो, आणि शेवटचा मुद्दा म्हणजे ते जे आपण पॉईंट प्रमाणे बजेट करतोय आणि इन्व्हेस्टमेंट करतोय तर ती योग्य प्रकारे ग्रो होतीये का हे बघायचं. म्हणजे ज्या ठिकाणी आपण पैसे लावलेत, मी म्हणत नाही लगेच 1 वर्षांनी 2 वर्षांनी रिव्ह्यू घ्या, पण ऍटलीस्ट लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचे रिव्ह्यू 2 वर्षांनी तरी एकदा घ्यायला पाहिजे की आपण जे व्हेकलमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे ती बरोबर आहे का नाही. म्हणजे असं व्हायला नको आपण निघालोय मुंबईकडं आणि बसलोय सोलापूरच्या गाडी, ती गाडी योग्य दिशेने चालली पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा नॉर्थच्या ट्रेन पण खाली 2 पर्यंत पुण्यावरनं साऊथला जाऊन मग वरती जातात. बरं, सो 2च्या आधी आपण जर ती रिव्ह्यू करायला गेलो तर आपल्याला वाटेल आपण चुकीच्या गाडीत बसलो. बरोबर. सो तसं पण नाही, थोडासा अवधी देऊन ह्या आपल्याला इन्व्हेस्टमेंट रिव्ह्यू करणं फार गरजेचं आहे. पण मग आता असं वाटतं की नक्की इन्व्हेस्टमेंट मग कशात करावी? म्युच्युअल फंड आहेत का शेअर्स आहेत, बरोबर, यात गुंतवणूक करायची, तर याचे नेमके फायदे तोटे तुम्हाला काय सांगता येतील, आणि या दोन्हीतली नेमकी कुठली गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरू शकेल? ओके, चांगला प्रश्न आहे, कारण दोन्ही म्हणजे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. बरं, सो इक्विटी इन्व्हेस्टमेंट आणि म्हणजे शेअर्स आणि म्युच्युअल फंड दोन्ही एकाच ठिकाणी आहेत. पण म्युच्युअल फंडमध्ये बरेच प्रकार आहेत. बरोबर, की म्हणजे म्युच्युअल फंड हा एक खूप मोठा टॉपिक आहे, आणि त्याच्यामध्ये म्हणजे इक्विटी रिलेटेड म्युच्युअल फंड्स आहेत, मग डेट रिलेटेड आहेत. ओके, मग दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे आपण त्याला म्हणतो मिक्स फंड्स किंवा हायब्रिड फंड्स म्हणतो, तर ते आहेत. त्याच्यानंतर डिव्हिडंड फक्त देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते ते आहेत. आर्बिट्रेज फंड्स आहेत. अशा बरेच प्रकारचे, किंवा आपण त्याला म्हणतो की एक थीम आहे, तो सेक्टरल किंवा थीमवर बेस्ड काही म्युच्युअल फंड्स आहेत. आता काही लोकांचं कन्फ्युजन असं होतं की म्युच्युअल फंडमध्ये थीम आणि सेक्टर ह्याच्यामध्ये त्यांना कळत नाही की नक्की काय, म्हणजे दोन्ही सेमच आहे का, तर तो पण मी पॉईंट इथं क्लिअर करतो की थीम ही थोडी ब्रॉडर असती. म्हणजे फॉर एक्झाम्पल थीम जी असते ती एक आपण जर घेतलं की EV थीम आहे, इलेक्ट्रिक व्हेकल, बरं, तर ही थीम झाली. आता ह्या रिलेटेड इन्व्हेस्टमेंट जर असतील म्युच्युअल फंड तर कुठल्या कंपन्या येतील याच्यात? कदाचित तर गाडी बनवणाऱ्या कंपन्या तर येतीलच, पण बॅटरी बनवणाऱ्या कंपन्या येतील, टायर बनवणाऱ्या कंपन्या पण येतील, किंवा जे वायरिंग लागणार आहेत ते बनवणाऱ्या पण कंपन्या येतील, हॉर्न बनवणाऱ्या म्हणजे इलेक्ट्रिक जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्या बनवणाऱ्या कंपन्या येतील, गाड्यांचे AC बनवणाऱ्या कंपन्या येतील. सो एवढ्या व्हेरिएशन्स त्याच्यात येतात ज्याला आपण सेक्टर्स म्हणतो. बरं, टायर सेक्टर आला, बॅटरी सेक्टर आला, वायरसाठी म्हणजे वायरिंगचा इलेक्ट्रिकल सेक्टर आला, पण थीम काय? EV. इथं बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं. तर अशा बरेच प्रकारचे म्युच्युअल फंड्स आहेत. ओके, सो म्युच्युअल फंड कोणासाठी? तर मला काही कळत नाही शेअर बाजारातलं, मला नेमकं कुठल्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची हे कळत नाही, त्याचे काही ठोकताळे किंवा अभ्यास आहे. उगाच म्हणजे कुठला तरी एक रील बघितलं आणि मी इन्व्हेस्टर झालो शेअर मार्केटमध्ये, असं होत नाही. तर त्याला काही अभ्यास आहे. तर ज्याला हा अभ्यास करता येत नाही, वेळ नाही किंवा कळत नाही थोडक्यात, कारण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट कळली पाहिजे असं काही नाही, अगदी बरोबर, तर त्यांनी म्युच्युअल फंडपासून सुरुवात करावी. बरं, कारण ते खूप सोपे असतात आणि सहज आपण करू शकतो. आपल्याला अभ्यास करायची गरज नाही आणि सगळं ऑनलाईन आपल्याला करायला मिळतं, पाहायला मिळतं आपली गुंतवणूक कुठं आहे, काय ग्रो होतीये वगैरे. शेअरमध्ये गुंतवणूक करताना बऱ्याचशा गोष्टींचा लेखाजोखा घ्यायला लागतो, कारण तिथं म्हणजे पैसे कमवलेले आहे ते जाणं हा खूप मोठा धोका असतो. आणि म्हणून डायव्हर्सिफिकेशन हा पण एक प्रकार आहे की एका शेअरमध्ये गुंतवणूक न करता, जसं वॉरेन बफेट म्हणतात की सगळी
अंडी तुम्ही एका बास्केटमध्ये ठेवू नका. ती बास्केट जर पडली सगळी अंडी वाया जाते. खरं. काही घरात ठेवा, काही फ्रीजमध्ये ठेवा, काही त्या बास्केटमध्ये ठेवा, तसंच प्रकारे. सो कुठलीही गुंतवणूक करताना डायव्हर्सिफिकेशनला फार महत्त्व आहे. सो म्युच्युअल फंड म्हणून घेताना पण एकच स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट न करता 2-4 स्कीममध्ये करायच्या. सेम शेअर्स घेताना पण एकच कुठल्या तरी थीमचा किंवा सेक्टरचा शेअर न घेता एक 4-5 सेक्टर किंवा पुढच्या भविष्यात कशाला जास्त तेजी आहे किंवा कशात जास्त बोलबाला आहे अशा गोष्टीचा विचार आपल्याला करता येऊ शकतो. सो नवीन जे लोक आहेत त्यांनी म्युच्युअल फंडचा पर्याय अवलंबावा. ज्यांना 5-7 वर्ष म्युच्युअल फंडमध्ये करून झाले आणि नवीन काय करायची शिकायची इच्छा आहे त्याने नक्कीच अभ्यास करून शेअर बाजारात पाय ठेवावेत. बरं, काही जण असं म्हणतात की मी बाबा LICची पॉलिसी काढली आणि मग माझी इन्व्हेस्टमेंट झाली, असं खूप जण काय जण म्हणतात. तर नेमकं मला तुम्ही असं सांगा प्रसाद की इन्शुरन्स घेताना कोणत्या वयात घ्यावा, कितीचा घ्यावा आणि कोणत्या प्रकारचा घ्यावा हे पण जर तुम्ही सांगितलं तर या सगळ्या गोष्टींवरती चांगला प्रकाश पडू शकेल. अच्छा, ॲक्च्युली हे जे प्रश्न आहेत हे ह्याच्यात मी 2 प्रकारे उत्तर देतो. हो, अगदी. तर पहिला प्रश्न तुमचा होता की लोक काही म्हणतात की गुंतवणूक बद्दल विचारलं तर म्हणतात आम्ही LIC केली, आमची गुंतवणूक झाली. म्हणजे आमची गुंतवणूक झाली हे अध्यारूत असतं. अच्छा. पण म्हणजे एक गमतीचा भाग सोडा, पण भाग असा आहे की जेव्हा तुमच्याकडे कोण एजंट येतो आणि म्हणतो म्हणजे कुठल्या तरी इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा, गुंतवणूक करा किंवा तुमची पॉलिसी काढतो, हा टिपिकल वाक्य असतं. तेव्हा ज्याची आपण गुंतवणूक म्हणजे मी तुमच्याकडे आलो आणि तुला म्हटलं की गुंतवणूक करा एखाद्या पॉलिसीमध्ये, तर ते तुझा विमा होत नसतो, तो माझा विमा होत असतो. कारण तू जे इन्व्हेस्टमेंट करतोय तर त्याच्यात मला जास्त कमिशन जास्त असतं. बरं. सो जे युलिप बंद पडण्यामागं हेच कारण होतं की जवळजवळ 40% ॲलोकेशन चार्जेस होते. म्हणजे तुम्ही जी गुंतवणूक करता त्यातले 40% साधारण पैसे हे आमच्यासारख्या एजंटना त्यांचा पगार किंवा त्यांचे कमिशन वाटण्यासाठी जायचे. बरं. सो कुठल्याही परिस्थितीत इन्शुरन्समध्ये गुंतवणूक होत नाही. अच्छा. हां, म्हणजे ट्रॅडिशनल प्लॅन्स आहेत, हे आहेत, ते आहेत, पण त्याच्यापेक्षा त्याला उत्तम पर्याय मी तुम्हाला काही सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे 2017पर्यंत मी लोकांना सांगायचो की इन्शुरन्समध्ये गुंतवणूक करू नका. बरोबर. कारण ॲलोकेशन चार्जेस प्रचंड होते. पण त्याच्यानंतर IRDA जी रेग्युलरिंग अथॉरिटी आहे इन्शुरन्सची, त्यांनी असा नियम काढला आहे की ज्या युलिपच्या चांगल्या स्कीम्स आहेत त्यांना 2% जास्त ॲलोकेशन चार्जेस नाही आहेत. सो ती एक चांगली गोष्ट केली. आणि दुसरं म्हणजे 2018 नंतर आपल्या गव्हर्नमेंटनी लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो आहे तो पुन्हा चालू केला, जो बंद होता. बरं. त्यामुळं आता काय झालं असं की जर माझी म्युच्युअल फंडची गुंतवणूक जर मी आत्ता करतोय आणि ती जर एक 20 वर्षांनी मला काढायची तर त्याच्यावर मला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स तेव्हा जो असणार आहे म्हणजे आत्ता 12.5%, कदाचित तोपर्यंत पुढच्या 20 वर्षात तो 20% गेला असेल. खरं. तर तिथं तो 20% मला पे करावा लागणार. मग त्याच्यापेक्षा आत्ता मी माझ्या क्लायंट्सला असं सजेस्ट करतोय की 2.5 लाखापर्यंत एका पॅन कार्डवर मुभा आहे टॅक्स फ्री रिटर्नची, जी युलिपमध्ये आहे. बरं. मग आणि युलिपचे जे फंड्स आहेत ते आणि म्युच्युअल फंडमधले फंड्स ऑलमोस्ट सेम आहेत. बरं. म्हणजे एकच कंपनी, फॉर एक्झाम्पल म्हणून मी सांगतोय, हा कुठलाही म्हणजे सल्ला नाहीये. तर समजा एक ICICI कंपनी, तर ती ICICI प्रुडेन्शियल नावाने इन्शुरन्स पण विकते आणि ICICI प्रुडेन्शियलचा म्युच्युअल फंड पण त्यांच्याकडे काही स्कीम्स आहेत. तर दोन्हीमध्ये घेतलेले स्टॉक्स ऑलमोस्ट सेम आहेत. अच्छा. सो इथं 1 लाखाचे जर 20 लाख होणार असतील तर तिथं एकतर 19 होतील किंवा 21 होतील. बरं. पण इथं म्युच्युअल फंडमध्ये मला टॅक्स भरावा लागणार आहे. युलिपमध्ये 2.5 लाखापर्यंत मला टॅक्स नाही. 2.5 लाख एका वर्षाची गुंतवणूक. बरं. म्हणजे मी जर पुढची 10 वर्ष गुंतवणूक करतोय तर 2.5 ती 25 लाखाची होती. बरं. सो तुम्हाला जर तेवढी गुंतवणूक करायची असेल तर पहिला पर्याय आहे इन्शुरन्समध्ये गुंतवणूक करणं, पण ती योग्य प्रकारे करा, पूर्ण त्याचे टर्म्स कंडिशन वाचून करा. तर हा झाला पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की कुठल्या प्रकारचे इन्शुरन्स असावेत आणि ते कितीचे असावेत. तर साधारण एक गमतीशीर भाग सांगतो मी की आपण पंचमहाभूत ओळखतो आणि आपल्याला माहिती आहे की ज्याच्यावर आपल्याला काही कंट्रोल नाही मानवाला. आणि त्यांनी जर आपलं अंग झटकलं पंचमहाभूतांनी तर ते आपल्या अंगाशी येतं. बरोबर. सो अशीच एक गमतीशीर भाग म्हणून मी माझ्या स्टुडंट्सना शिकवायसाठी फायनान्समधली पंचमहाभूतं काढली. बरं. तर पहिलं पंचमहाभूत म्हणजे आपली लाईफ. सो त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडं लाईफ
इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. बरं बरं. दुसरं पंचमहाभूत म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. हां हां. थोडक्यात काय पंचमहाभूत फायनान्समधली काय की ज्या गोष्टींनी माझ्या खिशाला बुरदंड पडू शकतो आणि मी करतोय ते फायनान्शियल प्लॅनिंग हो. हलू शकतो. हो. कारण मी बाबा ठरवलं दर महिन्याला 20,000ची इन्व्हेस्टमेंट करायची, माझं आत्ता ते बजेट आहे. बरं. तर मला अचानक असा खर्च उद्भवतो की ते 20,000 काय मी मागच्या 4 महिन्याची केलेली इन्व्हेस्टमेंट 80,000 मला काढायला लागते. बरोबर. मग ह्याच्यासाठी प्रोडक्शन काय करायचं, हां तर ही पंचमहाभूतांना आपण लगाम घालायची. हां. तर पहिलं लाईफ, हां. की माझं काय बरं वाईट झालं तर माझ्या कुटुंब माझं चाललं पाहिजे, बरोबर. लाईफ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. हो. दुसरं म्हणजे मला हेल्थ इन्शुरन्स माझ्याकडे असणं बरोबर. गरजेचं आहे. हं. तिसरं म्हणजे पर्सनल ॲक्सिडेंटल कव्हर माझं असणं गरजेचं आहे. बरं. चौथी गोष्टी माझं जे काय मी वाहन वापरतो, 2 व्हीलर 4 व्हीलर वॉट एव्हर, हां त्याचा इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. हां. आणि 5वं म्हणजे राहत्या घराचा इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. आणि बरं. 5वा मुद्दा फार महत्वाचा आहे, हां राहत्या घराचा म्हणजे हे जरा थोडं कारण नवीन घर घेताना हां म्हणजे मी गुंतवणूक म्हणून नवीन घर घेत असेल हो. किंवा माझं एक्झिस्टिंग घर असेल हो, हो. त्याचं EMI भरत हो, असेल, हो. पण आता नवीन घर घेतलंय आणि तिथं मी राहतोय तर त्याचा विमा ऑलरेडी बँकवाले करतात, म्हणजे आपल्याला लोन देतात ते त्या घराचा इन्शुरन्स करतात. खरंय. पण जर माझं घर असं आहे की बाबा आई वडिलांचं घर आहे, भावाचं घर आहे, आम्ही एकत्र राहतोय, हां. त्याच्यावर कुठला लोन नाहीये, थोडक्यात इन्शुरन्स नाहीये, बरं. तर तो इन्शुरन्स करणं गरजेचं आहे. याचं हां, एक अगदी मार्मिक उदाहरण देतो हां हां. की काही वर्षापूर्वी पुण्यामध्ये हो आंबील ओढाचा म्हणजे आंबील ओढा फुटला होता आणि पूर आला होता. हो हो अगदी बरोबर. 5-6 लक्षात वर्षापूर्वीची असेल. गोष्ट आहे. तर तेव्हा पुण्यामधला जो सखल एरिया आहे जो नदीच्या पात्राच्या जवळ आहे, हो, दॅट इज हो. डेक्कन किंवा आपण म्हणू काही पेठा, हो, नारायणपेठ, शनिवार पेठ खरंय, वगैरे, खरंय. तिथं लगेच पाणी येतं. हो. पण जो आम्ही राहतो किंवा माझी आत्या राहती, हां. ज्याचं उदाहरण देतोय मी, हां, हां. तो साधारण पर्वती म्हणजे सगळ्यात वरती असलेला भाग होता, हो, किंवा हो, बिबवेवाडी, हो, हो. स्वारगेटच्या पुढचे एरिया. आंबीलोड्याला लागून असलेला हा हां. बऱ्यापैकी एरिया. तर साधारण डोक्यात काय होतं की नदीचं पाणी पूर येऊन कुठपर्यंत येईल, ते काय पर्वतीच्या पायथ्यापर्यंत पोहोचणार नाही. पण आंबील ओढ्या फुटल्यामुळं माझ्या आत्याचा जो बंगला होता ग्राउंड फ्लोअरला जवळजवळ 3.5 फूट पाणी 2 दिवस साचलं होतं. बाप रे. आणि सोफा, TV, फ्रीज, वॉशिंग मशीन म्हणजे इलेक्ट्रिक जी उपकरणं होती बरोबर. त्याच्यात पाणी 2-3 दिवस गेल्यामुळं ती हो, पूर्ण हो, खराब झाली. हो, हो. आणि ही सगळी उपकरणांचे काय इन्शुरन्स नसतात, बरं. आणि ही परत घ्यायची म्हटलं तरी 2-3 लाखाचा फटका सहज बसतो. सहज, अगदी सहज. सो घरातला इन्शुरन्स म्हणजे जरी आपण म्हटलं की घराचा इन्शुरन्स म्हणजे घरातल्या तिथं काही क्लॉजेस असतात, हो, त्याला हो. जर तुम्ही टिक केलं की हार्डली 400-500 रुपयांनी त्याचा म्हणजे प्रीमियम वाढतो वर्षाचा, बरोबर. तर त्या जर क्लॉजेसला आपण लक्षपूर्वक टिक केलं हां हां. तर घरातल्या सगळ्या गोष्टींना तो विमा ॲप्लिकेबल होतो. म्हणजे घरातली कुठल्याही गोष्टी जर नॅशनल कॅलॅमिटी जर नुकसान झालं हां. तर ते त्या विमाच्या अंडर आपल्याला ते रिकवर करता येतं. वा, वा. सो ही पंचमहाभूत जर आपण तंतोतंत त्याच्यावर आपण लगाम ठेवायचा हो, प्रयत्न हो, केला हो. तर नक्कीच आपल्याला जे फायनान्शियल प्लॅनिंग आपण करतो त्यात यश येऊ शकतं. यश येऊ शकतं. आता शेवटचा मुद्दा हां. की हा इन्शुरन्स किती असावा. किती असावा. तर लाईफचा इन्शुरन्स साधारण त्याचं कॅल्क्युलेशन मी सांगतो हम्म. की जो महिन्याचा पगार आहे, घरातला नेट इन्कम आहे त्याच्या 250 पट असावा. 50,000 धरला महिन्याचा पगार, तर त्याचा 1.25 कोटीचा इन्शुरन्स असावा. बर. 250 टाइम्स म्हणजे. ओके. आता 1.25 कोटीच का, हां. त्याचा काहीतरी त्याला लॉजिक असेल. लॉजिक आहे. हो. तर ते काय आहे, तर 1.25 कोटी जर कुणाच्या मृत्यूनंतर घरात आले लमसम अमाऊंट, तर ती कुठेही गुंतवणूक न करता सरळ त्याची चांगल्या बँकेत FD करणं, हां. ज्याचा 6-6.5% परतावा आपल्याला 6% मिळू शकतो मिळू आफ्टर शकतो. टॅक्स. बर बर. ठीक आहे. सो साधारण 75,000 आपल्याला आफ्टर टॅक्स जर हातात आले तर भागिले 12 महिने केले तर महिन्याला आपला 60,000 रुपये सहज हातात मिळू शकतात. बर. सो जे घरात माझं 50,000 मी कमवून आणायचो हां. ते इन्कम माझ्या त्या विम्याच्या रकमेतनं येऊ शकतं. दुसरा विमा म्हणजे ॲक्सिडेंट कव्हर किती असावं, पर्सनल ॲक्सिडेंट. आता लोक म्हणतात की ॲक्सिडेंट कव्हर कशाला, आमचा लाईफ इन्शुरन्स आहेच. हो हो. पण बरेच वेळा असं होतं, सॉरी म्हणजे हा मुद्दा थोडा लांब, नाही हरकत नाही, पण ही महत्वाची माहिती आहे. तर बऱ्याच लोकांचं म्हणणं असं असतं की आम्ही लाईफ कव्हर घेतलंय, हां. काय बरं वाईट झालं तर पैसे मिळणार आहेत, पण मग ऍक्सिडेंटल कव्हर कशाला, किंवा आमचा हेल्थ इन्शुरन्स पण आहे तरी ऍक्सिडेंटल इन्शुरन्स का कशाला. तर दोन्हीचा मी फरक सांगतो. गल्लत कुठं होती की पर्सनल ऍक्सिडेंट कव्हर हे अशासाठी असतं की माझा ऍक्सिडेंट झालाय आणि माझे हातपाय निकामी झाले, बर. माझा मृत्यू नाही झाला हां. आणि हातपाय निकामी झाले, हां. जे काय मी 2 महिने हॉस्पिटलमध्ये होतो हां. त्याचं बिल हेल्थ इन्शुरन्स वाल्यांनी भरलं, जे काय 2, 4, 5, 10 लाख रुपये आला असेल हो. तो माझ्यावर बर्डन नाही. हो. पण पुढचे 6 महिने 8 महिने मी काम करू शकणार नाही. हां. मग त्या केसमध्ये हा पर्सनल ऍक्सिडेंट कव्हर जे आहे हां. तो कामाला येतो.
की पार्शलिटी जर डिसेबिलिटी असेल तुम्हाला पार्शल डिसेबिलिटी त्यासाठी एक ठराविक रक्कम तुम्हाला मिळते. तर साधारण तो 25-1 लाखाचा अगदी 4-5 हजार रुपयात येतो वर्षाला. अच्छा. सो तो एक साधारण 25 लाखाचा इनफ असतो. अच्छा. कारण त्याच्यामध्ये अर्ध कव्हर तुम्हाला मिळतं. जर पार्शल काय झालं तर 12-15 लाख रुपये सरळ तुम्हाला मिळतात आणि ते तुमचं एक महिन्याचे पुढचे 6-8 महिन्याचे खर्च महिन्याचे कव्हर करण्यासाठी पुरेसे ठरतात. नक्कीच. सो 25-1 लाखाचा तो इन्शुरन्स असावा. आता हेल्थ कव्हर, आता बऱ्याच लोकांचं असं असतं की आमच्या कंपनीत हेल्थ आहे, कव्हर आहे, 5 लाखाचं कव्हर आमच्या तिघांना दिलेले, मी, बायको आणि मुलगा. पण बऱ्याच वेळा ते अपुरं असतं. किंवा मी नोकरी सोडली उद्या आणि 4 दिवसात मला काही झालं तर कोण भरणार? सो कधीही सुरुवात करताना म्हणजे मी जे जेनझीज आहेत किंवा जे दर्शक आहेत त्यांना सांगेन की तुमचं वय जेवढं कमी तेवढा विमा काढा. कारण जसं वय वाढतं तुम्हाला विम्याची गरज जास्त पडते पण विमा देणारा कोण नसतं. सो कमी वयात विमा कंपन्या तुमच्याकडे हात धुवून येतील की आमच्याकडनं विमा घ्या, तेव्हाच घ्यायचं. ते योग्य किती असावा? ते योग्य वय. आणि ते किती असावं? तर साधारण माझं म्हणजे माझ्या वयाच्या प्रमाणे तो असायला पाहिजे. सो मी समजा अराउंड 35-40 असं माझं वय असेल, मिडल एज. तर साधारण 10 लाखाचा माझा असावा. आता बरेच वेळा असं होतं की आम्ही म्हणजे इन्शुरन्स एजंट असं सांगतात की तुम्ही फॅमिली फ्लोटर घ्या. म्हणजे काय की तिघांचा मिळून म्हणजे मुलगा, आई आणि वडील असं तिघांचा मिळून 10 लाखाचा विमा घ्या. अच्छा. हरकत काहीच नाही. सो रेकमेंडेशन असं आहे की बायकोचा वेगळा करा, स्वतःचा वेगळा, भले 5-5 लाख दोघांचे वेगळे ठेवा. म्हणजे देव ना करो 5 लाख माझा युटिलाइज झाला तरी बायकोला त्याचं बर्डन नाही. दोघांचे वेगळे असू दे, वेगळे असावे कधी पण. आणि त्यातनं जर नवरा बायकोमध्ये जर खूप अंतर असेल वयात तर काढताना कधीही दोघांचे वेगळे काढावे. कारण जो हायर एज असतं त्या ह्याने प्रीमियम ठरत असतं नेहमी. म्हणजे माझं वय समजा 30 वर्ष आणि बायकोचं 20 वर्ष तर मी फॅमिली फ्लोटर घेणं कधीही टाळावं. कारण बायकोचा वेगळा करावा. कारण 20 वर्षाच्या हिशोबाने तिचा प्रीमियम खूप कमी येणार 5 लाखाला सुद्धा. आणि त्याच 5 लाखाला माझा जवळजवळ दुप्पट येईल. नक्की. कारण तर 10 वर्षाचा फरक आहे म्हणून. नक्की. ह्या गोष्टी काही पाळायला पाहिजेत. घराचा विमा काय, घराचं जे व्हॅल्युएशन त्याप्रमाणे करावं. तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करता येऊ शकतं. आणि योग्य फायनान्शियल प्लॅनसाठी योग्य पद्धतीचा इन्शुरन्स घेणं सुद्धा किती गरजेचं आहे हे आता तुमच्या या उत्तरातनं मला सापडलं. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा काही काही वेगळ्या योजना असतात, इन्शुरन्सच्या असतील किंवा अजून कसली असतील, पण त्या खरंच फायदेशीर ठरतात का? कारण काय त्यांच्या प्रीमियमची रक्कम सुद्धा खूप मोठी असते. तर याबद्दल काय सांगू शकशील? आता हा प्रश्न खूप ट्रिकी आहे किंवा म्हणजे फार पर्सनल आहे. शेवटी मला माझ्या जवळच्या लोकांची, आई वडील असतील, काका काकू असतील, सासू सासरे असतील, त्यांची किती काळजी आहे ह्याच्यावर ह्याचं उत्तर आहे. कारण कुणाला काय होईल कधी हे सांगता येत नाही. आणि आजकालचे जर आपण जर बघितलं की धकाधकीचं जीवन आहे आणि क्वालिटी ऑफ लाईफ कमी होत चालली, ऱ्हास होत चालला त्याचा. तर त्यामुळं नक्कीच म्हणजे जे सिनियर सिटीजन आहेत त्यांचं कव्हर असणं फार गरजेचं आहे. आणि हाच एक्झॅक्टली जो आत्ता जो तो पॉईंट मांडला की हा प्रश्न आहे तो मागच्या प्रश्नाला धरूनच आहे त्याचं उत्तर. की म्हणून तुमच्या कमी वयात जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही इन्शुअर्ड राहा, जेणेकरून तुमच्या पुढच्या पिढीवर त्याचं बर्डन येणार नाही. कारण आज काही म्हटलं तरी 60 वर्ष 65 वर्षाच्या व्यक्तीचं जर आपल्याला कव्हर करायचंय हेल्थ इन्शुरन्स तो खूप महाग जातो. आणि काही झालं तरी ती म्हणजे जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत आपल्याला असं वाटतं की त्याला ती वेस्ट ऑफ मनी. पण आपण कधीतरी आपण असं पण म्हणू शकत नाही की काहीतरी व्हायला पाहिजे म्हणजे ॲटलीस्ट युटिलायझेशन होईल. सो ती डेट इन्व्हेस्टमेंट आहे पण कधीही केलेली चांगली. सध्या सोन्या चांदीच्या भाववाढीचा वेग तुम्ही पाहताय की ज्या पद्धतीनं वाढता वाढे असं ते सगळं चाललेलं आहे, तर त्यातली गुंतवणूक परवडण्यासारखी आहे का हो? आणि जर मला गुंतवणूक जर करायची असेल तर मग त्याचं नेमकं स्वरूप कसं असावं? आता प्रश्नात तुम्ही विचारलं की गुंतवणूक परवडण्यासारखी आहे का? तर साधं उत्तर आहे याच्यावर की जर तुम्हाला एखादी गुंतवणूक करताना ती परवडेल का असं वाटत असेल तर करू नका. कारण असं नाहीये की सोन्यातच गुंतवणूक केली म्हणजे माझे खूप पैसे वृद्धिंगत होणार आहेत. भरपूर ऑप्शन्स आहेत. पण जर मला भीती वाटत असेल, वॉरन बफे हे उत्तम गुंतवणूकदार किंवा गुंतवणूक गुरु आहेत, ते सांगतात की ज्या ठिकाणी तुम्हाला भीती वाटते अशा ठिकाणी गुंतवणूक करू नका. सो जर आत्ताच्या सोन्यात मी गुंतवणूक करू का अशी जर भीती असेल मनात
तर न केलेली बरी. अच्छा. कारण बाकीचे भरपूर ऑप्शन्स आहेत. अगदी बरोबर. गुंतवणूक करायचीच नाही, पण ती कुठे करायची हे पण कळलं पाहिजे. म्हणजे ह्याला WH क्वेश्चन्स आहेत. हां हां म्हणजे व्हेन टू इन्व्हेस्ट, व्हेअर टू इन्व्हेस्ट, हां. व्हेअर नॉट टू इन्व्हेस्ट, इन्व्हेस्ट. हाऊ टू इन्व्हेस्ट. ओके ओके. बर बर बर. सो ह्या प्रश्नांची उत्तर जर तुम्हाला मिळाली हां. तर तुम्ही करा. आता काही प्रश्नाला तुम्हाला अभ्यास करावा लागेल, बरोबर. पण जर ह्याची उत्तरं मिळाली तुम्हाला तर तुम्ही योग्य गुंतवणूक करू शकाल. बर बर. सो कधीही सोन्यातली गुंतवणूक वाया गेलेली आहे असं आपल्या मागच्या आपण जर इतिहास बघितला हो, हो, सोन्या हो. चांदीचा तर झालेला नाही आहे. बरोबर. सो कदाचित ह्याच्या पुढे पण होणार नाही. बर. म्हणजे मला आठवतं की सोनं 2004 हां. ते 4,000 रुपये तोळा झालं होतं हां. आणि तिथनं परत 2,400 का 2,600 रुपये तोळा आलं हो होतं. हो हो. अगदी मग बरोबर. 4,000 वरनं 2,400 येते म्हणजे हां. किती टक्के पडते तुम्हीच ठरवा. बरोबर. 40-50%, 40% 40% तरी पडलं. नक्कीच. मग आत्ता जर अगदी आपण म्हटलं की सोन्याची काय जो भाव असेल हो. तिथनं जर 40% सोनं खाली आलं हां तर माझी तक धरून ठेवायची तयारी आहे का? हां हां. जर त्याचं उत्तर हो असेल हां. तर बिंदास आत्ता पण सोन्यात गुंतवणूक करायला हरकत नाही. हरकत नाही. बर. सो माझ्या कुठल्याही क्लायंटचं इन्व्हेस्टमेंटसाठी मी एक रिस्क प्रोफाईल करतो. बर. त्याला क्लायंट प्रोफायलिंग म्हणतात. त्याचं रिस्क प्रोफाईल बघायचं ओके. की आत्ता जसं आता सोन्याचं उदाहरण हां की आत्ता बाबा गुंतवणूक केली, हां. इथनं सोन्याचे दर 40% पडले बर. तर तुम्ही काय कराल? आहे ते सोनं विकून टाकाल का थांबाल हं. का 40% खाली आले आणि पुन्हा वाढेल या आशेने पुन्हा गुंतवणूक करा. हं, हं, हं. मग सोन्यामध्ये जर गुंतवणूक जर करायचीच असेल तर ती नेमकी कशा स्वरूपात करावी? बरं, खूप छान प्रश्न आहे. हं. कारण भरपूर लोक इथंच गोंधळतात की हां. सोन्यामध्ये गुंतवणूक म्हणजे हां. दागिने घेऊन येणं किंवा बऱ्याचशा ज्वेलर्सच्या स्कीम पण असतात. हो हो. म्हणजे नक्कीच हे प्रत्येकाच्या वाचण्यात किंवा ह्याच्यात अगदी, आलेलं असेल अगदी. की 11 हप्ते तुम्ही भरा की 11 हां, महिने तुम्ही हां. गुंतवणूक करा, 12वा हप्ता आम्ही हां, भरू. हां, हां, हां. पण त्याला गुंतवणूक नाही म्हणत. बर. म्हणजे माझं नेहमी असंच लोकांना सांगणं असतं की तुम्हाला जर सोनं अंगार घालून फिरायचं आहे तर खुशाल सोन्यामध्ये म्हणजे दागिन्यांमध्ये गुंतवणूक करा. बर. पण जर तुम्हाला ती वृद्धी होण्यासाठी ठेवायचं आहे किंवा 20 वर्षांनी लग्न कार्यासाठी कामाला येईल हो, किंवा पैसे हो, वाढतील वगैरे म्हणून बरोबर. किंवा सेफ म्हणून हं. सोन्यामधली गुंतवणूक सगळ्यात सेफ म्हणतात. हो, कारण हो. आत्ता जे युद्धाचे ढग आहेत, बरोबर. जसं काही युद्धाचं चालू होतं जसं अमेरिका आणि इराण, हं, म्हणजे मागच्या काही आठवड्यात बघितलं तर सोन्याचे भाव रोज पडत होते. हं. पण मागच्या ह्या 4 दिवसात जर बघितलं तर जसं अमेरिका इराणवर अटॅक करणार म्हटलं की सोनं परत वरती यायला लागलं. कारण सगळ्यात सेफ ॲसेट सोन्याला म्हणतात. सो जर तुम्हाला गुंतवणूक तशा प्रकारे करायची असेल तर दागिने न घेणं कधीही चांगलं. बर. आता कंपॅरिझन काय, तर दागिन्यांमध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला एक तर जपून ठेवावी लागते. हो परत त्याला पॉलिशिंग आलं हो. किंवा त्याला विकताना हो. अगदी तुम्ही वळच्या वळं हां KDM ब्रँड म्हणजे असलेलं हां वळं जरी विकायला गेलात तरी हां. तुम्हाला पूर्ण किंमत मिळत नाही. हां. हा अनुभव आहे. हां. कारण घ्यायचा एक रेट वेगळा असतो आणि विकायचा भाव वेगळा असतो. अगदी बरोबर. सो तिथं तो 400-500 रुपयाचा गाळा असतो, हां. तिथे तुमचं नुकसान होतं. हां. सो तो एक पहिला कारण की खरंय. फिजिकल गोल्डमध्ये गुंतवणूक करू नका. दुसरं हो. म्हणजे सांभाळावं लागतं. हं. सांभाळण्यासाठी तुम्हाला लॉकर आले ठेवणं, हो. लॉकरमध्ये परत चार्जेस आले बरोबर. आणि त्यातनं लॉकरमध्ये ठेवून आपला जीव तिकडं हां. की अरे उद्या बँक फोडली तर माझं सोनं जाईल. काय म्हणजे ज्यांची लाखोंची इन्व्हेस्टमेंट आहेत त्यांच्या गायब झाल्याच आहेत. बरोबर. तर ती एक रिस्क राहते. हो. सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे ETF. बर. आता ETF म्हणजे काय, तर एक्सचेंज ट्रेडेड फंड. इट इज अ म्युच्युअल फंड. हां, हां. म्युच्युअल फंड असतो म्हणजे काय, तर लोकांची गुंतवणूक फक्त गोल्डमध्ये केलेली असते, अच्छा. सोन्याच्या कंपन्यांमध्ये नाही. बर. म्हणजे सोन्याची दागिने विकणारे टायटन आहे, कल्याण ज्वेलर्स आहे, ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट नाही होत. बर बर. तर सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे ॲक्च्युली फिजिकल गोल्ड घेतलं जातं हां. त्याचं, पण त्या बँकांच्या लेवलला असतं त्यामुळे हां. त्यांची सेफ्टी तशी असते. हो. आणि ते स्विस ॲरे म्हणजे 99.95 जे गोल्ड असतं प्युरिटी, बर. ते 24 कॅरेट. सो त्याच्यात काही घट बीट प्रकार येत नाही. बर. मग आपल्याला त्याचा बेनिफिट असा मिळतो की सोन्याचे भाव जसे वाढतील तसे यातले पण भाव वाढणार. हां. आणि अजून एक खास गोष्ट याची हां. ETF मध्ये करण्याची, हां, कमीत कमी 100 रुपयापासून पण गुंतवणूक करू शकतो. बर. सो हे कुठल्याच 100 रुपयात सोन्याचा वास पण येणार नाही हो आपल्याला. हो खरं. दुकानात गेलं तर वास बघायला घ्यायला मिळणार पण नाही. सो 100 रुपयात कुठेही गुंतवणूक होत नाही सोन्यामध्ये. खरं. इथे 100 रुपयात गुंतवणूक होती बर. आणि ती सेफ असती. ओके. वर्षाचे 200-300 रुपये जर तुम्ही डिमॅट चार्जेस भरले तर हां. तुमची गुंतवणूक सेफ राहती. हवी तेव्हा विकू शकता. बर. कुठल्याही तुम्हाला ह्याच्याकडं म्हणजे ज्वेलरकडं जायची गरज नाही. गरज नाही. आणि तुम्हाला जो रेट आहे तो इंटरनॅशनल लेवलचा मिळतो. बर. म्हणजे पुण्यातला रेट वेगळा, मुंबईचा रेट वेगळा, अहमदाबादचा असं वेगळा, असं काही नाही. नसतं. बर बर.
आणि प्रचंड लिक्विडिटी असते. म्हणजे अच्छा, विकताना 400 रुपये खालचा भाव आहे असं नसतं, एक पैशाचा पण फरक नसतो. अच्छा. सो कधीही सोन्यामधली गुंतवणूक करताना गुंतवणूक करता. तर ETF. अगदी बरोबर, अगदी बरोबर. पुणे कशा पद्धतीनं वाढतंय? पुणे काय महाराष्ट्रातली देशातली सगळी शहरं वेगळ्या पद्धतीनं वाढतायत, नवीन नवीन बिल्डिंग्स येत आहेत, नवीन नवीन स्कीम्स येत आहेत. तर रिअल इस्टेट या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करावी का, आणि जर केली तर ती कशा पद्धतीनं करावी, याबद्दल जरा तू आमच्या दर्शकांना सांगावंस. आता हा प्रश्न विचारला मला अगदी माझ्या एका जवळच्या क्लायंटचं उदाहरण आठवलं. बर. आणि अजून एक काही मी जेन्युइन उदाहरण पण हो देईन. हो हो. तर गंमत अशी आहे की तो नोकरीला लागला, हां हां. अगदी माझा जवळचा क्लायंटच समज, मित्र समज. हो हो. आणि नोकरीला लागला पहिलं काय तर त्यांनी फ्लॅट घेतला. बर पुण्याच्या NIBM साईडला त्यांनी फ्लॅट घेतला. बर. आता मूळ त्याचं राहतं घर अगदी चांगल्या सुखवस्तू एरियामध्ये होतं. बर बर. तो स्वतःचा फ्लॅट होताच त्यांचा, हां हां. तरी त्याने गुंतवणूक म्हणून घेतला. बर. आणि त्याच्यानंतर अजून एक गुंतवणूक म्हणूनच अजून एक म्हणजे पुण्याच्या सिटीपासून 25 किलोमीटर लांब बर. कुठल्या तरी एका स्कीममध्ये फ्लॅट घेतला, बर. जो प्रचंड लॅविश वगैरे असा घेतला, त्यामुळे त्याची अच्छा. कॉस्ट पण जास्त होती. हो हो. तर खरंच गुंतवणूक रिअल इस्टेटमधली फायदेशीर ठरती का? तर माझं उत्तर आहे नाही. बर. म्हणजे मला काय म्हणायचं, तुम्हाला जर स्वतःला एक समाधान म्हणून माझं एक दुसरं घर असावं, हां. सेकंड होम म्हणा, विकेंड होम म्हणा, हो. फार्म हाऊस म्हणा, फार्म तर हाऊस. नक्की करा. पण त्याला गुंतवणूक हे नाव देऊ नका, हां. कारण ती तुमची एक सॅटिस्फॅक्शन म्हणून तुम्ही केलेली बरोबर. गोष्ट आहे. बर. त्याच्यातनं तुम्हाला परतावा किती येणार आहे हां. हे विचार करू नका. अच्छा. म्हणजे मला स्पोर्ट्स बाईक चालवायला आवडती, हां तर मी 10 लाखाची बाईक घेईन, हां. पण तेच काम माझं साधारण 1 लाखाच्या बाईकवर पण होते. बरोबर. पण मला ती गाडी चालवायचा जो आनंद आहे तो त्या 15 लाखाचा आहे. तुमचा तो शौक आहे, थोडक्यात. शौक आहे. बर. मग त्याच्यासाठी जर तुम्ही काय करताय तर ती गुंतवणूक होत नाही. होत नाही. बर. गुंतवणूक, मी जसं पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं की गुंतवणूक म्हणजे हां. ते पैसे माझे कमी न होता दिवसेंदिवस ते वाढायला पाहिजे. बरोबर. अगदी मग बरोबर. आता रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक न करण्याचं काही तत्व सांगतो मी. तत्व म्हणजे काही पॉईंट सांगतो काही points. आणि एक बरं. उदाहरण पण देतो छान. बर. तर कारणं अशी आहेत की पहिली म्हणजे गुंतवणूक तुम्ही करतायत, तुमच्याकडे भरपूर सप्लाय आहे. हो म्हणजे तुम्ही एका प्रोजेक्टमध्ये केली त्याच्यापेक्षा दुसरं प्रोजेक्ट 2 वर्षांनी चांगलं येते. हो. दुसरं म्हणजे तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करताय हां. तिथं तुम्ही काय कॅशमध्ये करत नाहीये, तर हो. तुम्हाला लोन काढायचे. हो ते लोन फिटेपर्यंत फ्लॅट बँकेकडे राहतो, हो पहिली गोष्ट. हो. ठीक आहे, त्याचा आता तुम्हाला रिबेट इंटरेस्टचा मिळतो वगैरे, पण आता ह्या वर्षीपासून 2025-26 पासून तो रिबेट पण 26-27 पर्यंत बंद होणार आहे. बर. तर त्याच्या पण लिमिटेशन्स आहेत. हो हो. तर मग का करायची गुंतवणूक? हां. तर लोकांना वाटतं की माझा फ्लॅट आहे आणि ते एक समाधान असतं. पण गुंतवणूक त्यांना वाटतं की अरे 20 वर्षांनी याची किंमत बऱ्यापैकी चांगली वाढेल. तर त्याचं एक चांगली 2 उदाहरणं देतो मी. पण जेव्हा विकायची वेळ येईल 20 वर्षांनी, तेव्हा आजूबाजूला नवीन स्कीम खूप छान झालेल्या अगदी असतात. बरोबर. तुम्हाला जे काय फॅसिलिटीज मिळतात किंवा तुम्हाला आपण काय म्हणतो त्याला की ॲम्युनिटीज म्हणतो की तेव्हा 20 वर्षानंतर टेक्नॉलॉजी कुठल्या कुठे गेलेली असते, फरक पडले असतो सो त्यावेळेला कोणी जो फ्लॅट तुमचा घेणार आहे तो तुमचा का फ्लॅट घेईल 20 वर्ष जुना, तो नवीन का नाही घेणार? हा पहिला प्रश्न. म्हणजे लिक्विडिटी नाही आहे इथं. हो. मी मनात आला आणि आज फ्लॅट ठरवलं विकायचं आणि संध्याकाळी विकला गेला, असं होत नाही. असं नाही होत. बरं, जी प्राइस मी एक्सपेक्ट करत असतो की आज 1 कोटीचा फ्लॅट घेतोय तो 2 कोटी होईल, 2.5 कोटी होईल 20 वर्षांनी, खरं. तर ती प्राइस मला मिळत नाही. कारण मी एक्सपेक्ट करत असतो 2.5 कोटी, घेणारा म्हणतो मला 1.5 कोटीलाच पाहिजे. ह्याच्यात 4 महिने निघून जातात. बरं. दुसरी गोष्ट, रेसिडेन्शियल प्रॉपर्टी असेल, फ्लॅट असेल, तर ती मेंटेन करणं आलं. अगदी बरोबर. ती मेंटेनन्स कॉस्ट काय कमी होणार नाही, दरवर्षी वाढत जाणार आहे. आणि ह्या सगळा चिंतेचा विषय ठरतो. जर तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचीच असेल, मी करायचीच म्हणतोय, तर कमर्शियलमध्ये करावी. ओके. याचं साधं गणित म्हणजे कमर्शियलचे रेट वाढत जाणार, आजूबाजूला काय येतं याला काय घेणं देणं नाही, कारण तिथे शेवटी दुकान किंवा ऑफिस हेच होणार आहे. सो त्याच्या रेसिडेन्शियलला कसं आहे, कंपॅरिझन होतं की तो कुठल्या स्कीममध्ये राहतो, तिथं ह्याच्याशी काय घेणं देणं नाही. मला जागा मिळते, मी ती भाड्यानं देतो. आणि मुख्य म्हणजे जो जागा घेतो वापरायला तुमची, दुकान म्हणा किंवा ऑफिस म्हणा, मेंटेनन्स तो भरत असतो. सो ते बर्डन आपल्याला नसतं. किंवा काय तुटफूट झाली तर त्याचं ऑफिस असतं तिथं, त्याचं दुकान असतं, 4 लोक तिथे येणार असतात. अगदी बरोबर. सो ते जे तुटफूट आहे किंवा रंग उडालाय तो स्वतः करत असतो, कारण त्याला त्याचा बिझनेस सांभाळायचा असतो. पण हे फ्लॅटच्या बाबतीत होत नाही.
भाडेकरू काय म्हणतो, साहेब लिकेज आहे करून द्या, की ते आपल्याला आलं. सो ह्या छोट्या मोठ्या गोष्टी जर कन्सिडर केल्या तर रिअल इस्टेटमध्ये म्हणजे फ्लॅटमधली इन्व्हेस्टमेंट फायदेशीर ठरत नाही. दुसरं म्हणजे नवीन फ्लॅटला पूर्ण 90% पण लोन मिळतं, 20 वर्ष जुन्या प्रॉपर्टीला 50 ते 60% लोन मिळतं. सो असा व्यक्ती आपल्याला शोधा लागतो घेणारा की ज्याच्याकडे 50% कॅश रेडी, म्हणजे स्वतःचा इन्कम रेडी, की लोनवर तो डिपेंडंट नाही. मग ह्या खूप रेअर गोष्टी आहेत, त्यामुळं हितावं नाही आहे. याच्यावर मला एक राकेश झुंझुनवालांचं उदाहरण देतोय, ते नाही आहेत आपल्यामध्ये, पण ते शेअर्समध्ये म्हणजे पुण्यात भारतातले जर वॉरेन बफे म्हटले तर त्यांचं नाव येतं. अगदी बरोबर. तर त्यांच्या आईनं 2004 त्यांना, म्हणजे त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये हे सांगितलं होतं, तर त्यांच्या आईनं त्यांना 2004 म्हटलं की राकेश, की तू फक्त कागदांमध्येच गुंतवणूक करतो, आणि तेव्हा इलेक्ट्रॉनिक्स नव्हते, शेअर सर्टिफिकेट यायची, त्यांच्याकडे थप्प्या असायच्या, तर तू प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही. या पॉईंटलाच अनुसरून हे उदाहरण आहे. तर त्याने आईचा मान ठेवायचा म्हणून एक 27 करोडचा फ्लॅट घेतला मलबार हिलमध्ये 2004 साली, आणि 27 करोडचा फ्लॅट घेतला 2015 म्हणजे साधारण 11 वर्षांनी तो 48 करोडला विकला. 27 करोडचा 48 करोडला विकला. तर आईला खूप समाधान झालं की ऑलमोस्ट डबल झाला, म्हणजे अगदी डबल नाही पण बऱ्यापैकी किंमत मिळेल 10-11 वर्षात. तर त्यांनी सांगताना हे सांगितलं की ते 27 करोडचा फ्लॅट घेण्यासाठी त्यांनी क्रिसिल या कंपनीचे शेअर्स त्यांच्याकडे होते ते विकले, 27 कोटीचे शेअर्स विकले. पण 2015 त्या जे विकले शेअर्स त्याची किंमत 700 कोटी झाली होती. बापरे. आणि म्हणजे विकले नसते तर त्याची किंमत 700 कोटी झाली असती. आणि 59 कोटीचा म्हणजे ज्या किमतीला तो फ्लॅट विकला गेला 55 कोटीला, 59 कोटीचा फक्त डिव्हिडंड होता, तो डिव्हिडंड टॅक्स फ्री होता त्यावेळेला. सो रिअल इस्टेटची गुंतवणूक ही कधीच फायदेशीर ठरत नाही, फ्लॅटमध्ये खास करून जर करायची असेल तर. मी म्हटलं शॉप म्हणून तुम्हाला करायची, दुसरं घर पाहिजे, चौथं घर पाहिजे, ओके. सो कधीच म्हणजे मी रेकमेंड करणार नाही की तुम्ही फ्लॅटमध्ये गुंतवणूक करा. हां, राहतं घर तुम्हाला छान बनवायचं आहे, तुम्ही चांगलं लॅविश घ्या, लोन भरा, काही हरकत नाही, कारण शेवटी ते तुमचं राहायची जागा आहे. सो गुंतवणूक म्हणून बघू नका. आणि त्यातनंच जर रिअल इस्टेटमध्ये करायची असेल तर REIT हे अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन किंवा फंड्स म्हणतात, AIF, हे मार्केटमध्ये आहेत. आणि आधी 1 लाखापासून त्याच्यात गुंतवणूक मिनिमम करायला लागायची, आता ते म्हणजे सीतारामनजी यांनी 10,000वर त्याची मर्यादा आणली. 10,000 पासून तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकता. पुन्हा कुठला फ्लॅट घ्यायची गरज नाही, काय लोन बिन करायची गरज नाही. पण जे परतावे आहेत ते तुमच्या रिअल इस्टेट प्रमाणे येणार. कारण तुमचेच पैसे घेऊन ते एका प्रोजेक्टमध्ये लावणार, त्या प्रोजेक्टवर जे विकून पैसे येतील, प्रॉफिट येतील, ते तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करणार. सिंपल गणित आहे. सो जसं ETF सोन्यासाठी सांगितलं तसं रिअल इस्टेटसाठी REIT पण ऑप्शन्स आहेत. मगाचपासनं तुम्ही ही सगळी इन्व्हेस्टमेंट आणि या सगळ्यांची तुम्ही जी काही उदाहरणं देतायत, बरोबर, तर तुम्हाला असं काय वाटतं की इन्व्हेस्टमेंटसाठी सगळ्यात आवश्यक असलेली गोष्ट काय आहे, की एखाद्या माणसानं काय नक्की केलं पाहिजे की इन्व्हेस्टमेंट करायची आणि मला त्याचं जर फळ जर चाखायचं असेल तर नेमकं त्यांना काय करणं गरजेचं आहे? एका शब्दात उत्तर म्हणजे संयम. कारण उदाहरण सांगतो की माझ्या आजोबांनी आमच्या जो प्लॉट आहे तिथं काही झाडं लावली होती. त्यात आंब्याचं होतं, चिक्कूचं होतं, पेरूचं होतं, नारळाचं होतं. आज पुढच्या 50 वर्ष सुद्धा आम्ही त्याची फळं खातोय. ती माझ्या आजोबांनी चाखली नाहीत. कारण नारळाच्या झाडाला फळं यायला म्हणजे नारळ लागायला वेळ लागतो, आंब्याच्या झाडाला फळ लागायला ते मोठं होऊन वेळ लागतो, तोपर्यंत ते एक्सपायर झाले होते. पण ती फळं आज आम्ही चाखतोय. बरोबर. सो गुंतवणूक करताना दीर्घकालाचा विचार करूनच केली पाहिजे, आणि त्यासाठी तुम्हाला पाहिजे असतो संयम. संयम फार महत्वाचा आहे. अजून एक उदाहरण सांगतो, म्हणजे दर्शक काय किंवा तुम्ही काय तुम्हाला शॉक व्हाल. साधारण 1980 सालची गोष्ट आहे. अंमळनेर, महाराष्ट्रातलं अंमळनेर जे गाव आहे तिथं एक कुटुंब होतं. तर त्या कुटुंबाची काही जागा होती, प्लॉट होता, त्याने तो विकला आणि वडिलांनी 3 मुलांना रक्कम डिवाइड करून दिली. तिघांच्या वाट्याला 20-20 हजार रुपये आले. 60,000 रुपयाला ती विकली काही. तर 2 मुलं मुंबईला गेली नोकरी धंद्याच्या निमित्ताने, आणि एक अनवर नावाचा माणूस, मोहम्मद त्याचं पूर्ण नाव काहीतरी मोहम्मद नाव होतं मला आठवते, तर तो माणूस तिथंच राहिला अंमळनेरमध्ये.
आणि तिथं मुंबईवरनं एक सतीश सहा नावाचा एक ब्रोकर आला. तिथं तिथे एक कंपनी होती त्या अंबळनेरमध्ये, नाव नंतर सांगतो मी. तर त्या कंपनीचे काही शेअर्स तिथल्या गावातल्या लोकांनी घेतले होते. बर. कंपनी दिले होते की तुम्ही आमच्याकडे नोकरी करताय, तुम्ही शेअर्स ठेवा बर दिवाळीला वगैरे. हो. तर तो सतीश शहा नावाचा ब्रोकर मुंबईवरनं होता. त्याला ह्या लोकांकडनं हे शेअर्स गोळा करायची होती, परत घ्यायची होती. तर तो त्या मोहम्मदला भेटला की तुमची गावात ओळख असेल तर मला हे काम करून द्या. त्याने काम करून दिलं बऱ्यापैकी. लोकांनी ते शेअर परत केले कंपनीला आणि पैसे घेतले. तर हा म्हणला हे काय प्रकार आहे, त्याला काहीच माहित नव्हतं. तो म्हणला काय नाही, हे शेअर्स असतात, हा कागद तुमच्याकडे असतो, हा नंतर जेव्हा तुम्ही दाखवाल जसं कंपनीची ग्रोथ होईल तसं तुमचे पैसे पण वाढत जाणार. तो म्हणतात मी करू का? तो म्हणतो करा. मग तो म्हणतो तुमच्याकडे किती पैसे आहेत? तो म्हणतो माझ्याकडे 20,000 होते, 10,000 तर करू शकतो मी. मग तो म्हणतो ठीक आहे. 10,000 रुपयाचे त्यांनी 100 शेअर घेतले त्या कंपनीचे 1980 साली. आज 2025 मध्ये जेव्हा त्याचा हिशोब केला, आता ती व्यक्ती ऍक्च्युली जिवंत आहे आणि ती आता नाशिकला शिफ्ट झाली अंबळनेरवरनं. बर. म्हणजे तुम्ही शोधू पण शकता त्या व्यक्तीला. तर तुमचा काय अंदाज असेल की ते 100 शेअर 10,000 रुपयाचे शेअर्स घेतले होते, त्याची आजची किंमत म्हणजे एक 5-6 महिन्यापूर्वी जेव्हा मी हिशोब केला तेव्हाची किंमत काय असेल 2025? काय 10-12 लाख रुपये असू शकेल, काय त्याच्या आसपास. खूप मोठी रक्कम आहे. बर. अजून काय एनी गेसेस? नाही, गेस नाही करू शकत ह्याच्यात. म्हणजे नक्की दर्शक करोडमध्ये पण बोलतील. तर 1170 कोटी रुपये झालेत. बाप रे. हो, 1170 कोटी त्याची आजची किंमत आहे. बर. आणि ही झाली शेअरचं ॲप्रिसिएशन, कारण त्या एक शेअरचे एकावर एक बोनस दिला कंपनीने. ती कंपनी आहे विप्रो. खरं. सो विप्रो कंपनीनं हे, आणि तेव्हा विप्रो ही सॉफ्टवेअर कंपनी नव्हती. बर. अंबळनेरमध्ये त्यांचं जे जसं आपण वनस्पती तेल म्हणतो ते बनवण्यासाठी त्यांची तिथं फॅक्टरी होती. बर. म्हणजे असा विचार करू नका की अरे आयटीतली कंपनी होती मग जायंट असेल. ती वनस्पती तूप बनवणारी कंपनी होती. सो सांगायचं एवढंच आहे, कुठल्याही साध्या पण चांगल्या कंपनीत जर तुम्ही गुंतवणूक केली आणि पेशन्स ठेवला तर ती रक्कम अनेक पटीत वाढू शकते. सो मध्यंतरी एक आरबीआयचा सर्व्हे झाला होता एक 3-4 वर्षापूर्वी, 2023 मध्ये. तर ते मी आर्टिकल वाचत होतं. त्याच्यात असं आढळून आलं की सगळ्यात जास्त कमाई कुठल्या लोकांची झाली आहे किंवा कुठल्या अकाउंटला जास्त प्रॉफिट झालेत शेअर मार्केटमध्ये. तर ह्याचं उत्तर असं होतं की जे लोक हयात नाही आहेत, म्हणजे एक्सपायर झालेत, बर, त्यांचे अकाउंट डॉर्मंट पडली आहेत आणि त्याच्यात घेतलेले शेअर्स कोणी विकलेच नाहीयेत, ते वाढत गेले. अच्छा. सो हा गमतीशीर भाग आहे. सो जेवढं तुम्ही जास्त दिवस थांबाल तेवढं नक्कीच. थोडक्यात म्हणजे तुम्हाला टेस्ट मॅच खेळायची आहे. एक्झॅक्टली. T20 खेळायला जायचं नाही. आपण लहानपणी क्रिकेट खेळलेलो. हो. सो सुनील गावस्करचे आपण मॅचेस बघितलेले की 1.5 दिवस त्यांनी म्हणजे वेस्ट इंडिजच्या तेव्हाच्या तोफखान्यापुढे खेळून काढलेले. हो, अगदी. आणि म्हणून त्याचं नाव आहे. हो. जेवढा वेळ तुम्ही पिचवर राहाल तेवढा तुम्हाला अंदाज येतो, बॉलचा अंदाज येतो, आजूबाजूच्या वातावरणाचा अंदाज येतो आणि तुम्ही खेळू शकता, तुम्ही स्कोर करू शकता. तसंच इथे फक्त कंपनी चांगली पाहिजे. हो. मार्केटमध्ये काय काय वेगवेगळ्या स्कीम्स असतात किंवा आपल्या आता हातामध्ये मोबाईल्स आहेत, काहीतरी पटकन मेसेज येतो, याच्यामध्ये पैसे टाका, तुम्हाला एवढा परतावा मिळेल, असं मिळेल, तसं मिळेल, असं बरंच काय काय चालू असतं. तर नेमकी आपण म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण काय कशा पद्धतीनं सावधानता बाळगावी हे कसं सांगू शकशील? ओके. आता भरपूर स्कॅम येतात आपल्याकडे, व्हॉट्सअपला येतात आणि की तुम्ही गुंतवणूक करा, आणि अगदी चांगल्या चांगल्या ब्रोकरची नावं, त्यांचे रजिस्टर नंबर वगैरे देऊन, वेबसाईट देऊन सुद्धा हे लोक फ्रॉड करतात, म्हणजे स्कॅम करतात. तर पहिली एकच गोष्ट की कुठल्याही व्हॉट्सअपवरनं इन्व्हेस्टमेंट किंवा ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट करू नका. बरं. जर तुम्हाला कुठला असा मेसेज आला असेल तर फॉर एक्झाम्पल कुठलंही नाव असेल, कुठल्या बँकेचं नाव असेल, कुठल्या म्युच्युअल फंडचं नाव असेल कंपनीचं, किंवा शेअर ब्रोकरचं कुठलं नाव असेल, तर त्यांच्या लोकल तुमच्या ऑफिसमध्ये जा, त्या मेसेजची शहानिशा करा आणि तिथं गुंतवणूक करा. ऑनलाईन करू नका. बरं. आणि जर ऑनलाईन करायची असेल तर असल्या मेसेजद्वारे करू नका. ओके. त्यांचं रितसर ॲप डाउनलोड करा त्या कंपनीचं, जिथं गुंतवणूक करायची, आणि तिथं तुमचं KYC मागतील, ते KYC पूर्ण करा आणि त्याच्यानंतर गुंतवणूक करा. हा अत्यंत मोलाचा सल्ला आहे, कारण हे जे स्कॅमर्स असतात हे कधीच तुमचं KYC करणार नाही. तुम्हाला अकाउंट ओपन करायला सांगतील पण KYC करणार नाही. बरं. कारण KYC केले की ते गव्हर्नमेंटशी लिंक होणार, त्यांची इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडनं कशी होणार. सो ह्या गोष्टी आहेत. आणि गुंतवणूक कुठलीही करताना काही नियम आहेत, ते मात्र पाळायला पाहिजे.
गुंतवणुकीच्या अजून प्रसाद अशा अजून काही वेगळ्या काही वाटा आहेत का? म्हणजे काही काही आता ऐकायला येतं की बिटकॉईन आहे किंवा काहीतरी क्रिप्टो आहे किंवा अजून काही तू काही सांगू शकशील त्याच्याबद्दल. तर याची थोडी माहिती आमच्या दर्शकांना तुम्ही देऊ शकाल का? आणि त्यातल्या काही जोखमीच्या बाबीसुद्धा या जर तुम्ही एक्सप्लेन करून सांगितल्यात तर ते जास्त चांगलं होईल. ओके. आता पहिली गोष्ट म्हणजे गुंतवणूक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मी जसं म्हटलं की काही लोक सट्ट्याला पण गुंतवणूक म्हणतात की बाबा पैसे टाकलेत, गेले तर गेले, झाले तर डबल झाले, ते लॉटरी खेळण्यासारखं. मग लॉटरीला आपण गुंतवणूक म्हणतो का? नाही म्हणणार. पण किती अशी उदाहरणं आहेत की लॉटरी लागून लोक करोडपती झालेत, पण म्हणून त्याला गुंतवणूक म्हणता येत नाही. अगदी बरोबर. तसंच बिटकॉईनचं आहे. आणि वॉरन बफेट पुन्हा त्यांचं उदाहरण देतो. ओके. नावाजलेले ते इन्व्हेस्टमेंट गुरु आहेत, ते नेहमी असंच म्हणतात की ज्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे ज्या ठिकाणी गुंतवणूक करताय ती कशात करताय हे जर तुम्हाला कळत नसेल तर करू नका. सो क्रिप्टो करन्सी म्हणजे बिटकॉईन इज वन ऑफ द क्रिप्टो करन्सीज. सो त्याच्यात जर गुंतवणूक करायची तर पहिलं आपलं त्याच्या मागचं लॉजिक समजायला पाहिजे की नक्की होतं काय, माझे पैसे जातात कुठं. सो ते जर कळत नसेल तर करू नका. दुसरी म्हणजे भारतामध्ये अजूनही क्रिप्टोज ह्या लिगल नाही आहेत, इलिगल पण नाही आहेत, पण लिगल नाही आहेत. गव्हर्नमेंटची कुठली बॉडी त्याच्यावर काम करत नाही. जसं बँकेच्या गोष्टींसाठी RBI आहे, इन्शुरन्ससाठी IRDA आहे, आपल्या शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंड याच्यासाठी सेबी आहे. तसं बिटकॉईनला अजून काही नाही. सो साधं दर्शकांना माझं एकच मार्गदर्शन राहील की आत्ता तरी बिटकॉईनमध्ये जरी किती ते फॅन्सी वाटत असेल की बिटकॉईन खाली आलं वरती गेलं, दिसायला सगळं छान दिसतं, पण जोखीम आहे शेवटी. सो करायचं का नाही प्रत्येकाचा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, उद्या जर तुमचे पैसे बुडले बिटकॉईनमध्ये तर तुम्ही कोणाचे दरवाजे ठोठवणार, दात कोणाकडे मागणार तुम्ही? गव्हर्नमेंट हात वरती केला की आम्ही तर रेग्युलरच केलं नाही अजून. अगदी बरोबर. सो न केलेलं बरं. अच्छा. तर आता बरीच चर्चा चालू आहे की हे बिटकॉईन आणि हे. तर बिटकॉईन मी म्हटलं तसं की ते क्रिप्टो करन्सी आहे आणि हे ब्लॉकचेन मध्ये काम करतात. म्हणजे ह्याचं जे वर्किंग आहे सगळं ब्लॉकचेन रिलेटेड आहे. खरं. आता ब्लॉकचेन म्हणजे काय हा बरेच लोकांना न कळणारा प्रश्न आहे. अच्छा. सो ब्लॉकचेन म्हणजे काही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स असतात. फॉर एक्झाम्पल मला काहीतरी एक रोबो बनवायचं आहे, तर त्यासाठी मला काही म्हणजे कोड लिहायला लागतो आणि त्याचे बरेचसे कॉम्प्लिकेटेड व्हर्जन्स असतात. त्याला आपण ब्लॉकचेन म्हणतो. म्हणजे अगदी मी सोप्या भाषेत सांगतोय. अशा प्रकारे ब्लॉकचेन्स असू शकतात. मग ती जी मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत त्याच्यासाठी तुम्हाला एक सर्व्हर लागतो आणि त्या सर्व्हरवर हे कॉन्स्टंट ब्लॉकचेनचं जे सोल्युशन्स आहेत म्हणजे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स हे होत असतात. हा झाला ॲडव्हान्टेज. आणि बरेच लोक त्यामुळं अट्रॅक्ट होतात बिटकॉईनकडे किंवा कुठल्याही क्रिप्टोकडं. पण जसं म्हटलं तसं की बिटकॉईनची एवढी हवा झाली की त्याच्यासारखी अजून खूप पिल्लं आलीत, पण नक्की त्याच्यात कुठल्या ह्याच्यात करायचं आपल्याला कळत नाही. म्हणजे कोणतरी कुठं सांगतं आणि आपण करतो. सो जोपर्यंत हे इंडियामध्ये लिगल होत नाही तोपर्यंत लांब राहिलेलं कधीही चांगलं. आणि दुसरं याचा ॲडव्हान्टेज जसं मी सांगितलं तर डिसएडव्हान्टेज असं आहे की बऱ्याचशा काही देशांमध्ये बिटकॉईनवर किंवा ब्लॉकचेनवर बंदी यायला लागली किंवा कन्सर्न आहेत त्याच्यावर. कारण त्याच्यामुळं हिटिंग जे आहे, जे सर्व्हर वापरतोय प्रचंड हिट निर्माण करत आहेत. कारण कॉन्स्टंट तुम्हाला मोठे मोठे गिगावॅटचे जे सर्व्हर्स आहेत तर ते प्रचंड ऊर्जा निर्माण करतात, त्याला ऊर्जा प्रचंड लागते. आणि उत्सर्जन जे आहे म्हणजे आपण ज्याला ग्रीन वायू म्हणतो, हरित वायू, ते फार म्हणजे प्रॉब्लेममध्ये येऊ शकतं. सो काही देशांमध्ये ह्याच्यावर चर्चा चालली की म्हणजे क्रिप्टोज किंवा ब्लॉकचेनला काय दुसरा पर्याय आहे. सो तर तसं झालं तर मग ह्याच्यातली इन्व्हेस्टमेंट फार अगदी म्हणजे काही उलटं पालटं होऊ शकेल. सो जोपर्यंत इंडियामध्ये लिगल होत नाहीये तोपर्यंत हात घालू नये. मगाशी जसं तू म्हणलास की चांगल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे, चांगली कंपनी पाहून इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. आता ही नेमकी चांगली कंपनी शोधायची कशी? इज अ व्हेरी गुड क्वेश्चन. कारण कंपन्या खूप आहेत. जवळजवळ BSE वर 7,000 कंपन्या आहेत, NSE वर 3,500-4,000 कंपन्या आहेत. नक्की कंपनी निवडायची कशी? तर साधी गोष्ट, आता आपण साधं एक उदाहरण सांगतो की जेवायला ताट वाढलेले. म्हणजे आपण कुठेतरी लग्नात जेवायला गेलोय आणि 50 प्रकारचे आयटम्स आहेत, तर तू 50 आयटम्स पोटभर खाणार का? तर नाही. त्यातलं मला जे आवडते म्हणजे 5 प्रकारच्या भाज्या आहेत, पण त्यातली मला पनीर आवडत असेल तर मी पनीरची भाजी घेईन. बरोबर. 4 प्रकारच्या रोट्या आहेत, रुमाली रोटी आहे, लच्छा पराठा आहे, पराठा आहे, चपाती आहे, भाकरी आहे. तर मला जे काय पनीरच्या भाजीला लावायला जर पराठा आवडत असेल तर मी पराठा घेईन किंवा रोटी घेईन.
मी भाकरी घेणार नाही. बरोबर. सो हा एक आपल्याकडे जर सेन्स असेल तसाच सेन्स आपल्याला इन्व्हेस्टमेंटला वापरायचा असतो. बेसिक अगदी अभ्यास तुम्ही करा की मागची ती कंपनी, मुख्य म्हणजे ती कंपनी काय बिझनेस करते. बर. कुठलाही बिझनेस म्हटलं की त्याच्यात प्रॉफिट आणि लॉस आलं, पण मागच्या 10 वर्षात त्या कंपनीने का बाबा किती बिझनेस ग्रो केला आहे. जसं रिलायन्सचं एक उदाहरण, मी अजिबात रिकमेंड करत नाही की तुम्ही रिलायन्समध्ये करा, पण एक रिलायन्सचं उदाहरण घेतलं तर त्यांचं डायव्हर्सिफिकेशन की म्हणजे आत्ता फक्त रिलायन्स ऑइल बनवणारी कंपनी होती, पेट्रोकेमिकलमध्ये आले, ऑइल बनवा लागले, फिल्ट्रेशन करायला लागले, त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे कपड्यांमध्ये आले, त्याच्यानंतर जिओद्वारे ते मोबाईलमध्ये आले, त्याच्यानंतर रिटेलमध्ये आलेत ते, आणि भरपूर ॲक्विजिशन्स केली, डायव्हर्सिफिकेशन आणि बिझनेस प्रॉफिटमध्ये. सो अशा कुठल्या तरी कंपन्या बघा की ज्याचा बिझनेस चांगला चालला आहे, मुख्य म्हणजे मॅनेजमेंट चांगलं आहे, मॅनेजमेंटला कंपनी ग्रो करायची. आणि अगदी की पॉईंट सांगतो, 2-3 मी गोष्टी सांगतो, म्हणजे ह्या गोष्टी सांगून लोकांनी ऐकून त्यावर गुगल केलं तर त्यांना नक्की जास्त इन्फॉर्मेशन मिळेल. पहिली बेसिक गोष्ट, ज्या कंपनीत तुम्ही गुंतवणूक करताय ती बऱ्यापैकी मोठी पाहिजे, म्हणजे त्याला मी मिड कॅप किंवा लार्ज कॅप म्हणतो, त्यातली एखादी कंपनी पाहिजे. म्हणजे अगदी स्मॉल कॅप म्हणजे अगदी कुठली कंपनी. आता कॅप म्हणजे काय हे पण पटकन सांगतो मी. कॅप म्हणजे कॅपिटलायझेशन. ओके. म्हणजे कंपनीचे नंबर ऑफ शेअर्स, कंपनीचे जेवढे शेअर्स आहेत तेवढे गुणिले कंपनीचे जेवढे शेअर्स अवेलेबल आहेत गुणिले आत्ताची किंमत कंपनीची, याला म्हटलं आता मार्केट कॅपिटलायझेशन. सो पहिल्या 100 कंपन्या ज्या आहेत टॉप, सगळ्यात जास्त मार्केट कॅपिटलायझेशन असलेल्या पहिल्या 100 कंपन्या, ह्याला आपण म्हणतो लार्ज कॅप. त्याच्यानंतर ज्या पहिल्या 200-250 कंपन्या आहेत त्याला म्हणतो आपण मिड कॅप. त्याच्यानंतर येतात 5,000 कोटीच्या वरती ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे भाग भांडवल, तर त्याला आपण म्हणतो स्मॉल कॅप. मग ॲटलिस्ट स्मॉल कॅपच्या वरच्या कंपन्या पाहिजे, सिम्पल. त्याच्यानंतर पहिला मुद्दा की कंपनीचे प्रमोटरकडे किती शेअर्स आहेत. कारण जर माझ्या कंपनीवर जर विश्वास नाही आहे की मी कंपनी ग्रो करणार आहे, बिझनेस ग्रो करणार आहे, तर मी माझे शेअर्स वरच्या भावाला विकून मोकळा झालेला असतो ॲज अ प्रमोटर. पण मला कंपनी, जसं मी मगाशी विप्रोचं उदाहरण सांगितलं, तो सतीश शहा ब्रोकर त्या लोकांकडनं शेअर्स घ्यायला आला, बायबॅक करायला आला. का तर त्याला माहिती होतं हे शेअर्स मी स्वतःकडे ठेवीन, 10,000 रुपयाला विकले तर मी 20,000ला परत घेतोय, पण 20,000चे करोडो रुपये होणार आहेत. हे व्हिजन ज्याच्याकडे आहे खरं, तर त्या कंपनीचे शेअर घ्यावेत. म्हणून प्रमोटरचा हिस्सा जास्त पाहिजे. कंपनीवर कुठलेही कर्ज नसायला पाहिजेत. ओके. म्हणजे कंपनीने जर इक्विटीमधनं IPOमधनं जर 500 कोटी उभे केले असतील तर कंपनीवर त्याच्यापेक्षा कमी कर्ज पाहिजेत. बरं. त्याला डेट टू इक्विटी रेशो म्हणतो आम्ही. ओके. सो ते 1पेक्षा कमी पाहिजे. 500 कोटी जर मी IPOमधनं घेतलेत लोकांकडनं तर माझी कर्ज कधीही 500 कोटीच्या कमीच पाहिजेत. अच्छा. त्याला म्हणतो आपण, किंवा 0 कर्ज पाहिजे. इन्फोसिस सारखी कंपनी डेट फ्री कंपनी, म्हणजे कंपनीवर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही. बरं. आणि वर्षानुवर्ष, मी दर क्वार्टरचे रिझल्ट बघा म्हणत नाही, पण वर्षानुवर्ष कंपनीचे प्रॉफिट मार्जिन्स आणि नेट प्रॉफिट्स हे वाढले पाहिजेत. सेल्स आणि नेट प्रॉफिट वाढले पाहिजेत. अगदी एवढे 4-5 ठोकताळे जर मांडलेत तर नक्की तुम्हाला 100-200 कंपन्या मिळतील. त्यातल्या जी तुम्हाला बिझनेस कळतो, आवडतो, त्यात गुंतवणूक करा. व्हेरी गुड. आता आपण हे जे काय डिस्कशन केलं तर त्याच्याशी रिलेटेड आम्ही एक रॅपिड फायर करणार आहोत. ओके. आणि ज्याची उत्तरं तुम्हाला अगदी ताबडतोब द्यायची आहेत. ठीक आहे, तर आपण चालू करूयात. तो लिक्विड इन्व्हेस्टमेंट, FD का सेव्हिंग अकाउंट? FD. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट 2 ते 5 वर्षाची, FD का म्युच्युअल फंड? म्युच्युअल फंड. लॉंग टर्म 10+ इयर्स, म्युच्युअल फंड्स, शेअर्स का प्रॉपर्टी? शेअर्स, पण अभ्यास करून. ओके. ओनली इन्शुरन्स का ओनली इन्व्हेस्टमेंट? इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट आणि बोथ. फॅन्सी इन्व्हेस्टमेंट, गोल्ड और बिटकॉइन? गोल्ड. फॅमिली फ्लोटर और इंडिव्हिज्युअल इन्शुरन्स प्लॅन? ऑलवेज इंडिव्हिज्युअल इन्शुरन्स प्लॅन. नवीन लोकांसाठी जर सुरुवात करायची असेल तर त्यांनी नेमकं काय करावं? ऑप्शन्स ट्रेडिंग, क्रिप्टो का ETF? प्रसाद, गुंतवणुकी संदर्भात आमच्या दर्शकांना तुम्ही नेमका काय संदेश द्याल? सोच कर, समज कर, इन्व्हेस्ट कर, पण संयमानं. सो प्रत्येक गोष्ट करताना अभ्यास करा, योग्य पर्यायांची निवड करा, योग्य प्रकारे गुंतवणूक करा आणि आपल्या केलेल्या गुंतवणुकीचं नक्कीच अवलोकन करा. अच्छा प्रसाद, आपण मनात माझ्याच्या मंचावरती आलात. आमच्या दर्शकांना कशा पद्धतीनं गुंतवणूक करायची याबद्दल तुम्ही योग्य मार्गदर्शन केलं. संयम हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा
जो की पॉईंट आपण ज्याला म्हणू तो तुम्ही आमच्या दर्शकांना सांगितलात. तर मनात माझ्याच्या टीमतर्फे मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू रोहित. थँक्यू टीम. तर आजचा आमचा हा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही आम्हाला नक्की कॉमेंट करून कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर तर कराच.